भारत माता की असं कसं चालणार आहे? नितीनजीला ऊर्जा मिळाली पाहिजे, देवेंद्रजीला ऊर्जा मिळाली पाहिजे, आपलं कार्यालय लवकर झालं पाहिजे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर 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 हर. आज आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण करणारा दिवस आहे. आज श्री रामनवमी आहे आणि रामनवमीच्या पावन पर्वावर विदर्भाकरता, नागपूर शहर जिल्ह्याकरता अत्यंत सुसज्ज एक कार्यालय असावं असं जे स्वप्न आपण बघितलं होतं, आपलं सर्वांचं स्वप्न आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या दिवशी पूर्ण होताना दिसत आहे. आणि म्हणून आज एक सुवर्ण योग आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे नेते, ज्यांनी या कार्यालयातनं आपलं भारतीय जनता पार्टीचं आणि आपलं सामाजिक जीवन, राजकीय जीवन सुरू केलं, असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या हस्ते या कार्यालयाचं भूमिपूजन करणे हाही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचा योग आहे. एकदा नितीनजीचे आपण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करू. त्यांनी आपल्याकरता अभिमान आहे की त्यांनी राजकीय आयुष्याची सुरुवात ज्या कार्यालयातून केली त्या कार्यालयाचं भूमिपूजन होते आहे. खरं तर आपले लोकनेते महाराष्ट्राच्या विकासाचा आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्यांनी केला आहे असे देवेंद्रजींनी सुद्धा या कार्यालयाच्या संपूर्ण रचनेकरता, या कार्यालयाच्या संपूर्ण व्यवस्थेकरता ज्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये त्यांनी या ठिकाणी सुरुवात केली, त्यामुळं त्यांचंही या ठिकाणी त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, हाही या ठिकाणी आपल्याकरता योग आहे. या कार्यक्रमाला आपले जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळेजी, आपले बंटी कुकडेजी, माननीय आमदार प्रवीण दटकेजी, माननीय आमदार कृष्णा खोपडेजी, आपले माजी आमदार अशोकराव मानकरजी, या ठिकाणी उपस्थित आपले 6 माजी जिल्हाध्यक्ष बसलेले आहेत, डॉक्टर महात्मेजी आहेत. खरं तर शहरातले 5-6 जिल्हाध्यक्ष बसले आहेत, शहर जिल्हाध्यक्ष बसले आहेत. आणि या ठिकाणी जनसंघाच्या काळापासून, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून अनेक कार्यकर्ते, अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. खरं तर आपण सर्वांनाच निमंत्रण दिलं, पण काही आपले मान्यवर निमंत्रणाच्या माध्यमातून येऊ शकले नाही. आज आनंदराव ठवरेंचा आपण सर्वांच्या माध्यमातून सन्मान केला, कारण आनंदरावजींनी हे कार्यालय पूर्ण वेळ, म्हणजे सर्वात जास्त जुन्या कार्यालयाचा संपर्क कुणाचा होता तर आनंदरावजींनी पूर्ण कार्यालय मंत्री म्हणून सांभाळलं. खरं तर आज आपल्यासमोर एक अत्यंत महत्त्वाचा दिवस याकरता आहे. नितीनजी, आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता पूर्ण करता आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सर्वात मोठा प्राथमिक सदस्यता पूर्ण करण्याचा दिवस आहे. 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता करताना ती क्वांटिटीची असावी का, तर आम्ही विचार केला नसावी, ती क्वालिटीची असावी. नितीनजी, आम्ही बाकी राज्यामध्ये, इतर राज्याची तुलना करता येत नाही, पण बाकी राज्यामध्ये एका कार्यकर्त्याला 20,000 30,000 एका रेफरल कोडवरनं परवानगी होती सदस्यता अभियानामध्ये भाग घेण्याची. पण महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही 1,000च्या वर सदस्य संख्या करायची नाही असा निर्णय घेतला आणि त्यामुळे या राज्यातले जवळपास 1,07,000 कार्यकर्त्यांनी त्यांचे रेफरल कोड काढून 1,51,00,000 मेंबरशिप केली, म्हणजे क्वालिटी मेंबरशिप केली. आमचे 1,00,000च्या वर कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या ठिकाणी आपल्या रेफरल कोडवर आणि सर्वांना आयडेंटिटी जनरेट करून दिला आहे. म्हणजे 1,51,00,000 सदस्यांच्या मोबाईलमध्ये आपला आय कार्ड आहे पक्षाचं, आणि हे आपल्याकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने देवेंद्रजी अध्यक्ष असताना 97,00,000 मेंबरशिप केली होती. आता भाजपाने 1,51,00,000 मेंबरशिप केली. खऱ्या अर्थाने याकरता महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या
बूथ अध्यक्षापासून तर महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण खऱ्या अर्थाने एक मोठा इतिहास रेकॉर्ड. आणि आता नितीनजी 1,51,00,000 मेंबरशिप अशी आहे, तुम्ही एखाद्या दिवशी जर फेसबुक लाईव्ह केला तर 1,51,00,000 लोकांची डायरेक्ट तुम्ही भाजपच्या बोलू शकता, असं आपण त्या ठिकाणी व्यवस्था उभी केली. आपण AIचा सपोर्ट घेतला, आपण टेक्निकल सपोर्ट घेतला आणि आता 1,51,00,000 मेंबरशिप आज पूर्ण झाली. सोबतच आनंदाचा दिवस आहे, आपण आज 1,00,000 सक्रिय सदस्यताची योजना पूर्ण केली. आता महाराष्ट्रामध्ये 1,00,000 ॲक्टिव्ह मेंबरशिप जे आपण म्हणतो सक्रिय सदस्यता, ती आपण 3,00,000 करणार आहोत. आता आपण 1,00,000 आज पूर्ण केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामधला हा सुद्धा एक मोठा रेकॉर्ड आहे. खरं तर 1,00,000 सक्रिय सदस्य असलेला भारतीय जनता पार्टी. आणि नितीनजी, आपण आज स्थापना दिवशी ठरवलं आहे की बूथ अध्यक्षापासून तर 1,01,86 बूथपर्यंत सर्व बूथ अध्यक्ष या महिन्यात 30 एप्रिलपर्यंत आपण संपूर्ण बूथवर सर्व बूथ अध्यक्ष आपले गठीत होणार आहे. आणि 12 सदस्यांची कार्यकारिणी ती सुद्धा आपण या ठिकाणी क्वालिटीची करतो आहे. कुणाचे नाव टाकून दिलं ते बूथवर आहे का नाही, यावेळची आपण जी योजना तयार केली आहे ही क्वालिटीची असणार आहे. त्यामुळे या 30 तारखेपर्यंत आपल्याला 1,01,86 बूथवर सर्व बूथ अध्यक्ष निवडायचे आहे. नितीनजी, आपण निर्णय घेतला आहे की मंडळ आता छोटे आपण केले आहे. 100 बूथचा एक मंडळ, 100-125 बूथचा. आणि त्यामुळं या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता मंडळ अध्यक्ष वाढणार आहे. 1,180 या ठिकाणी मंडळ होणार आहे. कालपर्यंत 786 मंडळ, 787 मंडळ होते. आता 1,180 मंडळ या ठिकाणी प्रवीणजी होणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण 85 जिल्हे गठीत करतो आहे. एक मोठा आपण या ठिकाणी एक चांगला संघटनेची पाया या ठिकाणी आपण बांधतो आहे. बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत साऱ्या निवडी आपल्याला 6 एप्रिलपासून आजच्या दिवसापासून तर 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करायचे आहे. आपल्या सर्वांना या संघटन पर्वामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी व्हायचं आहे. कार्यालयाचा विचार केला तर आज स्वर्गीय प्रभाकरराव दटकेजी यांची आपल्याला सर्वांना आठवण येईल. माननीय बळवंतरावजी ढोबळे साहेबांची आठवण येईल. अनेक मान्यवरांच्या आठवणी या कार्यालयाशी जुळलेल्या आहेत. खरं तर गिरीश व्यास साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पंडितवाडापासून सुरुवात झालेलं गिरीश व्यास साहेब हे कार्यालय, ज्यावेळी आपण गिरीश व्यास साहेबांना स्वर्गीय दटके साहेबांनी विनंती केली तेव्हा माननीय गिरीश व्यास साहेबांनी त्यांच्या परिवारांनी ही जागा त्या ठिकाणी कार्यालय चालू करण्याकरता या ठिकाणी आपल्या पक्षाला दिली. खरंच गिरीश व्यास साहेबांनी त्यांच्या परिवाराचं मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी अभिनंदन करतो. मी जास्त वेळ न घेता एवढंच सांगणार आहे. नितीनजी, ही जागा 38,000 स्क्वेअर फीट आहे. 38,000 स्क्वेअर फीट जागा आहे. यामध्ये आपल्याला माहीत आहे की टिळक पुतळा ते आपणच डिझाईन तुम्ही सर्व करून दिला आहे. थोडं तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी सांगतो आहे. या 38,000 फूट जागा घेण्याकरता आपल्याला थोडे 5 वर्ष लागले. आपण ठरलं होतं, नितीनजींनी सांगितलं होतं की 14 ते 19 या 5 वर्ष या काळात देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना, मी पालकमंत्री असताना नितीनजींनी कार्यालय झालं पाहिजे असा संकल्प केला होता. पण जागा वगैरे करत करत आम्ही उशीर झाला. पण आता ठरवलं आहे की आपल्याला पुढच्या 2 वर्षामध्ये हे कार्यालय बांधून पूर्ण करायचं आहे. प्रवीण, त्याकरता आपण सर्वांनी जबाबदारी घेतली आहे. 1,75,000 स्क्वेअर फीट हे कार्यालय राहणार आहे. 1,75,000 यामध्ये 2 बेसमेंट आणि 9 मजले, 2 बेसमेंट आणि 9 मजले असणार आहेत. या 2 बेसमेंट आणि 9 मजल्यामध्ये खऱ्या अर्थाने 2 बेसमेंट आपले पार्किंगचे असणार आहे. या ठिकाणी 500 लोकांचं ऑडिटोरियम नितीनजी आपण मंजूर तुम्ही केलेलं आहे. या ठिकाणी कार्यकर्त्याकरता 2 प्रशिक्षण वर्गांचे आपण हे करतो आहे, हॉल करतो आहे. कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याकरता 2 चांगले सुंदर या ठिकाणी हॉल वेगळे करतो आहे. विदर्भ विभागीय कार्यालय असणार आहे, नागपूर शहराचं कार्यालय असणार आहे, नागपूर जिल्ह्याचं कार्यालय असणार आहे. आपण AI बेस हे कार्यालय करणार आहे. इथून कुठेही व्हिडिओ कॉन्फरन्स करता येईल, किती मोठी कॉन्फरन्स करता येईल ती आपण करतो आहे. आधुनिक सुसुविधा आपण देतो आहे, डॉर्मेटरी करतो आहे आणि सर्वात वर 5 VVIP सूट देतो आहे. जेणेकरून कुणी जर या ठिकाणी आमदार, खासदार, मंत्री कुणी आलं तरी त्यांनी भारतीय जनता पार्टीत कार्यालयात राहायची इच्छा व्यक्त केली तर आपण त्या ठिकाणी 5 सूटही करतो आहे, जेणेकरून या कार्यालयामध्ये आपण राहू शकतील. या ठिकाणी जे गच्चीवर टेरेस असणार आहे, मोठी संध्याकाळची सभा, एखादी मोठी सभा त्या टेरेसवर होऊ शकेल, बैठक होऊ शकेल, असेही या ठिकाणी व्यवस्थापन करतो आहे. आणि गांधीबाग तलावासमोर आपले सुसज्ज कार्यालय खऱ्या अर्थाने आपण बांधतो आहे. 2 वर्षात आपल्याला कार्यालय बांधून पूर्ण करायचं आहे. मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आजच्या प्रभू श्रीरामाच्या रामनवमीच्या दिवशी, भाजपाच्या स्थापना दिवसाच्या दिवशी आपण सर्वांनी
आज आनंदराव ठवरे साहेबांची स्थिती आपल्याला माहिती आहे. त्यांच्या इतक्या स्थितीमधून त्यांनी 1 लाख रुपयाचा चेक दिला, कारण त्यांच्या मन, आत्मा आणि समर्पण या कार्यालयासोबत जुळलेलं आहे. माझी आपल्याला विनंती आहे, शेवटी देवेंद्रजी, नितीनजी, मी आपल्यापरी काही करू ते आमची जबाबदारीच आहे. पण तुम्हाला माझी विनंती आहे, सर्वांचा हातभार काही ना काही, आपलं योगदान आहे, माझं योगदान आहे. आत्मीयता या कार्यालयाची आपली असली पाहिजे. ज्या कार्यालयाने आपल्याला इतकं मोठं केलं आहे, ज्या कार्यालयाने आपल्याला पद प्रतिष्ठा दिली आहे, ज्या कार्यालयाने आपल्याला 2 व्हीलरवरनं 4 व्हीलरवर आणलं आहे, त्या कार्यालयाकरता आपण सर्वांनी आपल्या ज्या दिवशी आपण आपल्या जीवनात सुरुवात केली भाजपाची, त्या दिवशी आपले दिवस कसे होते, आज आपले दिवस कसे आहे, याचा विचार करून या कार्यालयाकरता आपण सर्वांनी काही ना काही योगदान द्यावं अशी विनंती भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्याला करतो आहे. राज्याचा अध्यक्ष म्हणून साहेब आपण हेच ठरवलं आहे, हे कार्यालय तर आपण बांधतोच आहे, पण राज्याच्या 36 जिल्ह्याचे कार्यालय आपण 2 वर्षात बांधून पूर्ण करतोय. नितीनजी, आपण राज्याचे सर्व कार्यालय 36 कार्यालय या 2 वर्षात बांधून पूर्ण करतोय, सर्व कार्यालय. त्याकरता टाटा कन्सल्टन्सीचं आपण काम दिलेलं आहे. 4 कार्यालय बांधून पूर्ण झाले आहे, हे 5वं कार्यालय आहे. मुंबई शहराचं, मुंबई प्रदेशचं कार्यालय आपण बांधतो आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सर्व 36 कार्यालय 2 वर्षात पूर्ण होणार आहे. आज महाराष्ट्राच्या भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आता एक पुन्हा नोट आली आहे. पंडित बच्छराजी व्यास स्मृती प्रतिष्ठान यांनी सुद्धा 1 लाख रुपयाचा चेक आता पुन्हा पाठवला आहे. मी गिरीश व्यास साहेब, संजय भेंडे साहेबांचा आभार मानतो. आपल्या पक्षाचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनी 1 लाख रुपयाचा चेक दिलेला आहे. सुधाकरराव कोडेजींनी 1,21,000 चेक दिला आहे. रिचा जैन यांनी 51,000चा दिला आहे. सर्वांनी सर्वांचे चेक देऊन जावे, त्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.